Hello students, look at the second paragraph. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me and unfolded before my eyes a whole new dimension to the wonders of God's creation. It was a few days into the puja vacation. Just like for any other child, the holidays provided an opportunity for me to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. Here, a writer remembered a small incident happened on that Saturday afternoon about his childhood. He also told us that at that time he himself engrossed in various magazines and storybooks specially provided in festive season. आता आपण या पॅरेग्राफचा अर्थ मराठीत पाहूया. A small incident on a Saturday afternoon left a profound effect on me. म्हणजे एका शनिवारच्या दुपारी घडलेल्या एका लहानशा घटनेने माझ्या मनावर सखोल परिणाम केला. प्रोफाऊंड इफेक्ट म्हणजे सखोल परिणाम. अँड अनफोल्डेड बिफोर माय आईज अ होल न्यू डायमेन्शन टू द वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन. या ओळीमध्ये दोन नवीन शब्द आलेले आहेत. अनफोल्डेड म्हणजे उलगडले आणि न्यू डायमेन्शन म्हणजे नवीन पैलू. वंडर्स ऑफ गॉड्स क्रिएशन म्हणजे देवाची अजब किमया. याचाच अर्थ असा होतो की देवाच्या अजब अशा किमयेचा एक नवा पैलू माझ्या डोळ्यासमोर उलगडला. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन म्हणजे दुर्गा पूजेची सुट्टी सुरू होऊन थोडे दिवस झाले होते. जस्ट लाईक फॉर एनी अदर चाइल्ड, द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन ऑपॉर्च्युनिटी फॉर मी to become engrossed in various magazines and storybooks published specially for children in the festive season. Just like for any other child म्हणजे अनेक मुलांप्रमाणे. द हॉलिडेज प्रोव्हाइडेड अन अपॉर्च्युनिटी फॉर मी म्हणजे सुट्टी मला संधी देत होती. कशासाठी? टू बिकम एनग्रॉस इन व्हेरियस मॅगझिन्स अँड स्टोरी बुक्स. वेगवेगळ्या मासिकांमध्ये आणि गोष्टींच्या पुस्तकामध्ये गुंतून घेण्यासाठी. पब्लिश स्पेशली फॉर चिल्ड्रन इन द फेस्टिव्ह सीझन म्हणजे सणासुदीच्या काळात प्रकाशित होणारी खास मुलांसाठी पुस्तके. या संपूर्ण वाक्याचा अर्थ काय झाला? इतर अनेक मुलाप्रमाणे या सुट्टीत मलाही सणासुदीच्या काळात खास मुलांसाठी प्रकाशित होणाऱ्या मासिके आणि गोष्टींच्या पुस्तकामध्ये गुंतून जाण्याची संधी मिळाली होती. नाव लुक ॲट द थर्ड पॅरेग्राफ. आफ्टर अ हार्टी लंच माय पेरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स lay down for an afternoon nap, and I settled down with a storybook. The quiet afternoon presented the perfect backdrop for reading an adventure story. The silence was occasionally broken by the sound of my family snoring, the intermittent chirping of house sparrows, the harsh cawing of crow, the shrill call of a kite flying high above the ground. Minutes ticked by. I became deeply absorbed in the book. In this paragraph, writer told that after lunch, all family members lay down for afternoon nap. According to writer's opinion, afternoon time was perfect for reading an adventure story. He also mentioned here that silence was broken because of four things. The first is family snoring. Second is the intermittent chirping of house sparrows. The third is the harsh cawing of a crow. And the fourth is the shrill call of a kite flying high above the ground. Now look at the translation of this paragraph in Marathi. After a hearty lunch. हार्टी म्हणजे मनसोक्त किंवा भरपेट म्हणजे
दुपारच्या भरपेट जेवणानंतर माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर ले डाऊन फॉर अन आफ्टरनून नॅप. माझे आईवडील आणि माझ्या लहान बहिणी वामकुक्षी घेत पडल्या होत्या. आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. आणि मी एक गोष्टीचे पुस्तक घेऊन निवांत वाचत बसलो होतो. द क्वाईट आफ्टरनून प्रेझेंटेड द परफेक्ट बॅकड्रॉप फॉर रीडिंग अँड ॲडव्हेंचर स्टोरी. दुपारचे शांत वातावरण एखादी साहसी कथा वाचण्यासाठी फारच अनुकूल होते. द सायलेन्स वॉज ऑकेजनली ब्रोकन. ऑकेजनलीचा अर्थ आपण इथे कधीकधी असा घ्यायचा आहे. शांतता कधीकधी भंग होत होती. बाय द साऊंड ऑफ. कोणत्या आवाजामुळे? माय फॅमिली स्नॉरिंग. म्हणजे माझ्या कुटुंबातील व्यक्तींच्या घुरण्यामुळे. द इंटरमिटेंट चर्पिंग ऑफ हाऊस स्पॅरोज. म्हणजे चिमण्यांच्या चिवचिवाटामुळे. इथे इंटरमिटेंट म्हणजे फ्रिक्वेंट, म्हणजे मधून मधून येणारा. द हार्श कॉविंग ऑफ अ क्रो. म्हणजे कावळ्यांच्या कावकाव अशा कर्कश आवाजामुळे. अँड द श्रील कॉल ऑफ अ काईट फ्लाईंग हाय अबोव्ह द ग्राउंड. म्हणजे उंचावरून उडत जाणाऱ्या घारीच्या कर्कश ओरडण्यामुळे. मिनिट्स टिक बाय. आय बिकेम डीपली ॲब्सॉर्ब इन द बुक. म्हणजे थोड्या वेळातच मी पुस्तक वाचण्यात फार गढून गेलो. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. I chose to ignore the commotion, thinking that the pack of dogs might have cornered a hapless pig. But soon the barking became louder and more aggressive, and the alarm cawing of a flock of crows added to the cacophony. I also heard the disturbance approaching closer. Curiosity got the better of me. Leaving the book aside, I rushed to the veranda to see what was going on. It means suddenly a writer heard the loud noise of dogs barking. Writer firstly ignored it and thought that hapless pig was attacked by pack of dogs. Writer also told here that sound became louder because crows also added their cawing in that sound. Because of curiosity, a writer rushed towards veranda to see what was going on. आता आपण याचा अर्थ मराठीत पाहूया. सडनली आय हर्ड अ ग्रुप ऑफ स्ट्रीट डॉग्स बार्किंग फ्युरियसली इन द डिस्टन्स. अचानक मला दूरवर भटक्या कुत्र्यांच्या जमावाचा द्वेषाने भुंकण्याचा आवाज ऐकू आला. आय चूज टू इग्नोर द कमोशन. कमोशन म्हणजे नॉईज अँड कन्फ्युजन, मोठा गोंधळ. मी सुरुवातीला त्या गोंधळाकडे दुर्लक्ष केले. थिंकिंग दॅट द पॅक ऑफ डॉग्स माईट हॅव कॉर्नर अ हॅपलेस पिग्स. असा विचार केला की एक दुर्दैवी, हॅपलेस म्हणजे इथे दुर्दैवी किंवा बिचारा, डुक्कर त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडलेले असेल. बट सून द बार्किंग बिकेम लाऊडर अँड मोर ॲग्रेसिव्ह. म्हणजेच कुत्र्यांचे भुंकणे अधिकच मोठ्याने आणि आक्रमक झाले होते. अँड द अलाराम कॉविंग ऑफ अ फ्लॉक ऑफ क्रोज ॲडेड टू द कोकोफनी. त्या कावळ्यांच्या कावकाव करण्याच्या आवाजाने आणखीनच भर पडली होती. इथे ककोफनी याचा अर्थ कर्कश, मोठा आवाज. आय ऑल्सो हर्ड द डिस्टर्बन्स ॲप्रोचिंग क्लोजर. मला तो आवाज जवळ येत असल्याचे जाणवले. क्युरिओसिटी गॉट द बेटर ऑफ मी. क्युरिओसिटी म्हणजे उत्सुकता. माझी उत्सुकता आणखीन बळावली. आय रश टू द वरांडा टू सी व्हॉट वॉज गोईंग ऑन, लिव्हिंग द बुक असाईड. म्हणजे पुस्तक बाजूला ठेवून मी काय चालले आहे ते पाहण्यासाठी वरांड्यात धावलो. यानंतर आपण आत्ता जे पाहिलेले 4 पॅरेग्राफ होते त्या पॅरेग्राफमधूनच काही ग्रामरचे सेंटेन्स घेणार आहोत. फर्स्ट सेंटेन्स.
The compound was luxurious with green grass, colorful flowers, and host of tall and majestic trees. Identify the tense. या वाक्यामध्ये कोणता काळ दिलेला आहे? आपण याच्यामध्ये क्रियापदामुळे काळ ओळखू शकतो. इथे टू बीचं क्रियापद कोणतं दिलेलं आहे? वॉज. आणि म्हणून हा आपण पास्ट टेन्स म्हणजे सिम्पल पास्ट टेन्स आहे असे सांगू शकतो. सेंटेन्स नंबर 2. They had all become a part and parcel of our existence and daily life. Identify the tense. या वाक्यामध्ये सुद्धा आपल्याला कोणता काळ आहे ते ओळखायचे आहे. या वाक्यामध्ये टू हॅवचे क्रियापद हॅड हे दिलेले आहे आणि बिकम हा शब्द तिसरं रूप आहे. बिकम, बिकेम आणि बिकम म्हणजे या हॅड आणि बिकम यावरून आपण या वाक्यामध्ये पास्ट परफेक्ट टेन्स आहे हे ओळखू शकतो. सेंटेन्स नंबर 3. इट वॉज अ फ्यू डेज इन टू द पूजा वॅकेशन. ॲड क्वेश्चन टॅग. क्वेश्चन टॅग करत असताना आपण क्रियापदाचा आधी विचार करतो. इथे वॉज हे क्रियापद दिलेलं आहे. जर क्वेश्चन टॅग आपला दिलेलं वाक्य जर पॉझिटिव्ह असेल तर क्वेश्चन टॅग आपण निगेटिव्हमध्ये करतो. म्हणून आपण तिथे वॉजंट घेणार आहोत आणि इट हे ऑलरेडी प्रोनाऊन दिलेले आहे. म्हणजेच आपला क्वेश्चन टॅग इथे काय होईल? वॉजंट इट. फक्त विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा आपण क्वेश्चन टॅग लिहितो तेव्हा सुरुवातीला संपूर्ण वाक्य लिहून मध्ये कॉमा देऊन नंतर वॉजंट इट असे लिहायचे आहे. सेंटेन्स नंबर 4. आफ्टर अ हार्टी लंच माय यंग सिस्टर्स ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप. Frame a WH question to get the underlined part as an answer. या वाक्यामध्ये अधोरेखित केलेला भाग कोणता आहे? आफ्टर अ हार्टी लंच. आपल्याला इथे वाक्यात अधोरेखित केलेला भाग आपल्या तयार केलेल्या प्रश्नाचे उत्तर आले पाहिजे असा WH क्वेश्चन इथे बनवायचा आहे. आपल्याला दिलेल्या वाक्याचा अर्थ काय होतो? भरपेट जेवण झाल्यानंतर माझ्या लहान बहिणी दुपारची वामकुक्षी घेत पडल्या होत्या. इथे अधोरेखित केलेला भाग भरपेट जेवण झाल्यानंतर म्हणजे आपला प्रश्न कसा तयार झाला पाहिजे? माझ्या लहान बहिणी दुपारची वामकुक्षी घेत कधी पडल्या होत्या? When did my younger sisters lie down for an afternoon nap? Sentence number 5. But soon the barking became louder. Add question tag. या वाक्यामध्ये became हे दिलेले क्रियापदाचे भूतकाळी रूप असल्यामुळे आपण इथे did आणि दिलेलं वाक्य पॉझिटिव्ह असल्यामुळे आपलं उत्तर हे निगेटिव्ह आलं पाहिजे. म्हणून didn't eat असा क्वेश्चन टॅग तयार करणार आहोत. सेंटेन्स नंबर 6. माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स lay down for an afternoon nap. Use not only but also. Not only my parents but also my younger sisters lay down for an afternoon nap. विद्यार्थ्यांनी ते लक्षात ठेवायचे, ज्या ठिकाणी अँड असेल त्या ठिकाणी आपण बट ऑल्सो घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण दिलेल्या 4 पॅरेग्राफमधील 6 वाक्य ग्रामरचे पाहिलेले आहेत. यानंतर आपला फक्त एक मार्जिन क्वेश्चन पाहायचं राहिलेला आहे. तो आहे हाऊ डिड द फॅमिली रिलॅक्स आफ्टर लंच. म्हणजे दुपारच्या जेवणानंतर त्या कुटुंबाने कसा आराम केला? आफ्टर अ हार्टी लंच माय पॅरेंट्स अँड माय यंगर सिस्टर्स ले डाऊन फॉर ॲन आफ्टरनून नॅप अँड आय सेटल डाऊन विथ अ स्टोरी बुक. म्हणजे भरपेट जेवणानंतर माझे आईवडील आणि माझ्या बहिणी दुपारची वामकुक्षी घेत पडल्या होत्या आणि मी माझे गोष्टीचे पुस्तक वाचण्यामध्ये मग्न झालो होतो. विद्यार्थ्यांनी दिलेले ग्रामरचे वाक्य आणि मार्जिनमधला प्रश्न हा होमवर्क म्हणून वहीत लिहून ठेवायचा आहे.